सुप्रभात. तर बघा आज सकाळ सकाळी हे काल वैरण काढून ठेवले ते न्यायचे राहिले. हा आता आज घेऊन जाणार आहेत. सकाळ सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट बघा. वरती बघू शकता हातगा किती उंच गेलाय आणि त्याला फुलं लागलेत. तर आज सकाळ सकाळी आपल्याला याचे आता कुट्टे करून टाकायचे आणि पुढे आपल्याला अजून कट करायचे आहे. तर चला कट केला तुम्हाला दाखवूच. तर आता बसलोय सावलीला. झाल्या तर वैरण बिरण काढून ते बघा कशा एवढा मोठा ढिगार आहे. याच्या अगोदर पण मगाशी तुतीचं काळजी काढलं होतं त्या ढिगार नेला. त्याच्या जवळजवळ मोठ्या मोठ्यात असल्या 3 पाट्या झाल्या. त्यांचं आत्ताचं भागलं. आता एवढं खाल्लं ना संध्याकाळपर्यंत काय संध्याकाळी पण एखाद्या वेळी नाही मागायच्या. पण ते हाय आपलं आता हे काढलंय त्याची पण कुट्टी करूया. तिथं आंब्याची पण काढलीत पानं ती टाकूया. इथं तुम्हाला बोललो होतो ना की दिसत नव्हतं आपल्याला त्यामध्ये जे एवढा सगळं होतं ना. आता ते साफ करत करत आलो आहे. आता आवळा पण दिसायला लागला आहे, जांभळं पण दिसायला लागली. त्याच्या पुढं 3 आंबे आहेत तिकडं आणि त्याच्या पुढं करंजाची 4-5 झाडं आहेत. त्याच्या पलीकडे लावली आपण सावलीसाठी लावली होती. अजून हे एवढं साफ करायचं. हे झालं की हे बघा इकडं मागं बघा हे जे दिसतंय का हे पोरं जंगल आहे आपण लावलेलं आहे. हे जाऊ द्या हे नेपेर वगैरे हे आता काढूनच टाकायचे. त्याच्या पलीकडं पूर्ण जवळजवळ असा अख्खा ही कसं काढलं आपण 5 बाय 2 फुटावर तसंच ते पण केलं आहे. सगळं ड्रीप वगैरे करून केलं होतं. आता नाही गरज त्याला ड्रीपची. आता ती वैरण पण एक तयार आहे एकदम. ती तर एकदम टॉप आहे आणि त्यात एवढं अडचण नव्हती. त्यात जरा कमी अडचण आहे. ह्याची ही काढलीच नव्हती कधीच. लावल्यापासून काढलं नव्हतं ह्याला. 2-2.5 वर्ष झालं त्याला. किती उंच उंच गेलं होतं आणि सिंगलच गेलो होतं. ह्याला कापलं नसल्यामुळे ह्याला फुटवा नाही आला ना. सिंगलच असं उंच उंच गेलं ते. आता ह्याला छाटलंय. आता ह्याला फुटवा येणार आहे. इथून पुढं आता ही प्लॉट एकदम व्यवस्थित राहणार आहे. ते आमच्या मुलांनी काय केलं कट करताना त्याची हाईट आहे जवळजवळ 6+ आहे आणि त्याने त्याच्या मापाच्या ह्याने खांद्याच्या लेवलने कापलं होतं. त्या आम्हाला ते कट करताच येत नव्हतं. म्हणजे कट केलेलं उचलताच येत होतं असं. कारण ते एकदा खांद्यावर घेतलं की फिरवताना अडकायचं ते प्रत्येक ठिकाणी. मग ते आता ह्या लेवलने कट केलं आम्ही. म्हणजे कमरेच्या पण खाली मांडीच्या पण खाली साधारण असं सगळं कट केलं. बघा ना कसं अंतर लाईनी दिसते सगळं. ही एक फांदी मोठी आमच्या आवळ्याची तुटून पडली. कुठल्या तरी वादळात पडले ती पावटळीत. आम्ही तर कधी येतच नाही त्याच्यामुळे कधी पडली तीच माहीत नाही. आताच बघतोय आम्ही ती लावून पडलेली पडून वाळली ती. आमचं लक्ष नाही याच्याकडे. आता ती काढावं लागेल. पण एवढं चिवट लाकूड आहे ना की अजिबात ते तुटत नाही कोयत्याने. ह्याने खूप घाव टाकल्यावरती कुठंतरी तुटतं ते. चला तर मग घेऊन जाऊया. एवढं तरी घेऊन जाऊ. The next day. नमस्कार. आपल्या शिवा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर सकाळ सकाळची वेळ आहे. आता त्यांचा शेळ्यांचा खुराक वगैरे झाला आहे सगळा खाऊन. आता खुराक खाऊन झाला आहे आणि थोडी थोडी वैरण होती ती पण टाकून झाली. 1-1.5 पाटी होती. त्यांना आधी लावला. थोड्या वेळाने वैरण काढायला जायचं आहे. पण तोपर्यंत म्हणलं ही एक जुनं लेंडी खताचा आपला ढिगारा होता. कुजला चांगला आता पावसात. ह्याच्यात इथं एक ढिगारा आणि त्यात इथं एक ढिगारा दिसतोय बघा. तो एक ढिगारा. हे दोन्ही ढिगारे काढून या गाडीत भरायचे आपल्याला आणि ह्या गाडीने आपल्याला कुठं न्यायचं आहे तर आपलं जिथं आपण भाजीपाला लावला आपल्याला घरी खाण्यासाठी तिकडे हे नेऊन तिथं हे टाकायचं आपल्याला. हे खूप कुजलेलं आहे आता व्यवस्थित पावडर झाली आहे बघा. पूर्ण पावडर बनली याची आता. पूर्ण कुजले. हे जवळजवळ 5-6 महिने कुजले चांगलं. हे बघा प्युअर आता खत बनले. एकदम क्वालिटीचे बघा. हाताला पण नाही चिटकत इतकं ते झालं. तर आता हे आपल्याला रानात नेऊन टाकायचं आपल्या भाजीपाल्याच्या. म्हणजे निघून आपण तिथं ऑर्गॅनिक सगळं करतो आपल्या घरी खाण्यापुरतं. एवढं आता भरून घेऊया आणि कसं टाकतोय ते पण आपण बघूया त्या व्हिडिओमध्ये. आता आपण भरलंय तिकडचं मगाचं ते लेंडी खत. तर काय काय खडे आले शेतकरी इतकं काढायचे. तर अशी पावडर बनली सगळ्या ह्याची. प्युअर कुजलेलं खत आहे. जवळजवळ एक 6-7 महिने 7-8 महिने झालं कुजलेलंच आहे सगळं.
ह्याच्यात नुसतं लेंडीच नाही तर आपलं जे सुवाबळीचं उरलेलं जे वेस्टेज आहे ते पण कुजून त्याचं आता खत बनलं आहे. सगळंच आहे म्हणायचं आहे. लेंडी खत पण आहे, कंपोस्ट पण आहे. हे आता आपल्याला नेऊन टाकायचं तिकडं. हे आपण नेऊया तिकडं भाजीच्या रानामध्ये. तिकडे गेल्यावर कसं वातावरण असेल. तर आता हे आपल्या आलो आपण भाजीच्या रानामध्ये. समोर जयश्रीने आमच्या भाजी लावली आहे सगळी. सॉरी, मध्ये वीडमॅट टाकले आणि वीडमॅटच्या मध्ये जवळजवळ 1-1.5-2 फुटाचा स्पेस ठेवला आहे भाजी लावायला, जेणेकरून जरा जे तण असतं त्याला जरा आळा बसेल. आता हे तिने जे मधल्या पट्ट्यातलं खुरपून ठेवलं आहे बघा, हे जो ढिगारा दिसतोय गवताचा हा तिने खुरपून ठेवला आहे. आणि ह्याच्या अगोदर पण मी 1-2 गाड्या इथं लेंडी खत आणून टाकलेलं आहे. तर आता हे एकदम कुजलेलं ते जरा ताजं होतं थोडं, म्हणून त्याला एक साईडला ठेवलं. आणि आता हे आपल्याला इथं टाकायचं, पण आता सध्या पाणी दिलं आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळी ह्याच्यातनं चालता येणार नाही. तिथं टाकायचं आपण तर टाकून ठेवूया, जसं वेळ मी टाकूया जरा आताच आपण इथं शेणखताची गाडी आणून टाकली, नंतर उद्या आपण हे खत टाकून देऊया. तर आपली बघा इथे मेथी मस्त उगवली, बघू शकता. मिरच्या पण छान आल्यात आपल्या इकडे. करडई पण चांगले उगवायला लागले. वीडमॅट आहे त्यामुळे आपल्याला वरून चालता येते. पाणी दिले नाही तर चालायला आलं नसतं. आणि या साईडला मस्त आपल्या हरभरे लावले होते बघा घरी खाण्यासाठी, तर हरभरे पण छान आलेत. भेंडी पण बघा मस्त, हे गावरान भेंडी आहे वेगळीच. आणि विकत आणलेले भेंडीचं बी पण लावले. हे बघा फुल किती सुंदर दिसतंय. या साईडला बघा बारीक बारीक भेंडी दिसते ना, ती सगळी विकत आणलेली. त्याच्यात आणि ह्याच्यात बघा किती फरक आहे. आणि हे गावरान आहे, किती मस्त आहे. हे बघा इथे भेंडी बघू शकता. आता उद्या भेंडी काढायला येईल, तर उद्या आपण काढून घेऊया. तर आता झालंय लेंडी खत टाकून आपलं. निघूया आता घरी. जयेश कशासाठी तरी बोलवतोय, बघूया काय बोलतोय ते. काय बीट चवळीचं नाही, बीट आणि मुळा आहे. तर हे पावसा होतं इथं, पाऊस भरपूर होता म्हणून आम्ही इथं बीट आणि मुळा लावला होता. आलाय उगवून चांगला, पण आता काय होते काय माहिती त्याचं. आता हे काय बीटचं एकदा पानांची बघा पानं काढून मी भाजी करायसाठी नेली होती, त्यामुळे ते आता पानं बारीक बारीक दिसतात. पानं नेली होती का काढून भाजीसाठी? मुळ्याची पानांची भाजी पण छान होते. छान होते. मुळ्याच्या ज्या हे येतात ना टिंगऱ्या, म्हणजे शेंगा, त्याची पण भाजी बेस्ट होते एकदम खायला. म्हणजे सगळंच त्याच्या वापरण्यासारखं आहे. तर आता आपल्याला चारा काढा जायचे. त्याच्या अगोदर हा हादगा काढून घेऊया. बघा फुलं किती आलेत, बघू शकता. आता फुलं काढते अगोदर. बघा किती फुलं निघतात, दाखवते तुम्हाला मी. आता इथे बघा आपल्याकडे काठी, ही या काठीला तार बांधली. त्या तारेच्या साहाय्याने आपण फुलं काढणार आहोत. आपल्या आता वैरण काढून झाली ही सगळी, बघा सगळं छाटून झालं आहे. आणि हा आमचा जयेश आहे, मुलगा आमचा, तर हा वैरण घेऊन चालला आहे. एवढ्यात कमीत कमी आपल्याला 8-9 शेळ्यांचं सहज भागतं. आता आमच्याकडं 4 मोठ्या शेळ्या आहेत आणि 5-6 साधारण आता लागवड योग्य पाटी आहेत. हे आमच्या इथे जयश्री इथं बसली आहे. गुळवेल बघा किती निघाला आहे. हा गुळवेल आहे सगळा, हा गुळवेल आहे सगळा, गुळवेलीचा गट्टा आहे. तिकडे एक आंब्याखाली. आता हे बघा किती क्लिअर दिसायला लागला, अगोदर काहीच दिसत नव्हतं ना आपलं. हे बघा आता हे आवळा, ही जांभळ आणि पुढची ते 3 आंबे, 1, 2, 3. आता एकदम क्लिअर दिसायला लागला. अजिबात इथं इतका कचरपट्टी, इतका कचरा झाला होता इकडं, तरी पण हे एक बेड राहिलेच आहे. ह्याने लय घोळ गेला होता नेपियरच्या. एक बेड जुनं कधीच आम्ही लावलं होतं इथं एकदा नेपियरचं, पूर्ण हा प्लॉट नेपियरचा होता.
पण ते नेपियर काय व्यवस्थित नाही शेळ्या मेंढ्यांसाठी, माहीत नव्हतं त्यावेळी. एकदम सुरुवातीला 6 वर्षापूर्वी नेपियर लावलं होतं आणि परत मग ते नेपियर सगळं मोडलं आणि इथं सगळा तुतीचा प्लॉट करून टाकला. आता बघा कसं बहार आला आहे, जबरदस्त बहार आला आहे तुतीला, दिसत असेल तुम्हाला. पाले बाज नुसती तुती खालून वरपर्यंत. ह्या तुतीला झालं एक साधारण 3.5-4 वर्ष झाली आहे सुद्धा तुतीला. आणि ही जी आपली ह्या सुबाबळीचा प्लॉट आहे हा समोरचा, त्याला 5-5.5 वर्ष होऊन गेली. बघा असं ओळी स्वच्छ दिसतं अगदी. कधी आम्ही ह्याचा पण पाला टाकतो आवळ्याचा. आता काल आम्ही जांभळ आणि आंब्याचा टाकला होता, परत हादग्याचा टाकला होता. इथं हादग्याची 2-3 झाडं होती, ती कट केली आता आपण. बघा हे एक हादग्याचं झाड आहे, दिसतंय वाळल्यासारखं, कट केलं त्याला. बघा त्याची हाईट बघा. आता हे समोर दिसतंय तुम्हाला जे उंच आहे ना, हे उंबर आहे, उंबराचं झाड आहे. ह्याला कधीच नाही कट केलं म्हणून ते सरळ सोटच वरपर्यंत. इथं काय झालं होतं, प्रकाश संश्लेषणासाठी एकमेकांशी स्पर्धा करून झाडं एकमेकांपेक्षा उंच उंच व्हायला बघतात. बघा हे किती उंच केलं, ही सुबाबळ आहे. हां परत हे बघा झाड, हे बघा ही सुबाबळ. ही उंबराचं बघा किती उंच गेलं, हे उंबर आहे. बघा त्या तुती केवढा उंच उंच झाल्या. तो तिकडचा गुळवा ह्या खाली दोरी टाकली. आणतो गुळवेल.